अगोदरचा सामना पहिला पाहिला आपला कुरंद मनाबा भिंगार यामध्ये कुरंद हा संघ विजयी झाला. 51 धावांचा लक्ष्य होता. त्या दोन्ही संघांचं मी आभार मानेन. आणि या पहिल्या फेरीतला दुसरा सामना मॅच ऑन वेडेकॉन पहिलीच एडिंगेज लागले. विकेट किपरला बीट करतो चेंडू. चेंडू थांबणार नाही. पावर होते पिकअप होता. हा चौकार खातं खोललं गेलंय. फलंदाज आपण पाहू शकाल अनंता गावंडा. मैदानाचा आराखडा घेत असताना चेंडूला दाबण्याचा प्रयत्न केला मात्र बॅटची कडा घेतली आणि जवळजवळ विकेट किपरला विचार केला. लेग स्लिप आणि वन स्लिपला असा बीट करून चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार. 4 धावा. पाहतो येते आदिवासी चषक खरवई यांच्या माध्यमातून पुन्हा तो फटका. गॅप खूप मोठी आहे. चेंडू थांबेल का? चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स सीमारेखा पार. बॅट टू बॅट हा सेकंड सिक्सर येतोय, चौकार येतोय अनंता गावंडा यांच्या बॅटमधून. विचार केला. 2 चेंडू पेस केले. गोलंदाज आपण पाहू शकाल दीपकला पाहतोय. 10-15 पावलांचा रनअप. नक्कीच दबाव पेशर आला असेल. मी मगाशीच उल्लेख केला होता. जय बजरंगी चिंचवली मला वाटतो हा संघ भिवंडी या नगरीतून विलन झालाय. तो खरवई या नगरीमध्ये पाहतोय किती ताकद आपली पेश करतोय आणि दाखवतोय. मात्र तितकाच ताकदीचा संघ आपण समोर पाहतोय BCC चिंचवली. याच विभागामधला 2 चेंडू पेश केलेत गोलंदाजाने. दोन्ही चेंडूवरती मोठे फटके आलेत हलक्या हाताने. येथे ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर अनंता गावंडा यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेट किपरला बीट करून पहिल्या चेंडूवरती चौकार आणि लेग साईडला सुद्धा हलक्या हाताने पुश केला आणि तोही चौकार पाहतोय. ऑफ साईडला चेंडू भिरकावलाय. शर्यत लागले चेंडू आणि क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र येथे शर्यत जिंकले क्षेत्ररक्षणाने आणि बिटवीन द रनिंग काय तालमेल. 2 धावा नक्कीच मिळतील. आक्रमक फलंदाजी येथे मात्र पाहायला मिळते. मला वाटतं अशीच फलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये तर 60-70 धावा नक्कीच बनतील. आणि 60-70 धावा बनल्या तर हा महागडा आव्हान मात्र जय बजरंगी चिंचवली भिवंडी या संघाला मात्र महागड्या ठरू शकतील. हरकत नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. अनामारी चालतेच. जबरदस्त जबरदस्त गोलंदाज. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण अनंता गावंडा. येथे आलेले प्रेक्षक वर्ग, माझे मायबाप, मान्यवर, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आदिवासी चषक खरवई या चषकामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आणि माझ्या नजरेस आलंय एक लांबवरचा संघ आपण पाहू शकाल. तो पनवेल नगरीमधला धुदाणी. मात्र नाव काय आहे त्या संघाचं माहीत नाही. मात्र विलन झालाय तो खरवई नगरीमध्ये. वेळेचं भान ठेवून मात्र लवकरात लवकर आपण आपली उपस्थिती नोंदवले तर या आदिवासी चषक खरवई या आयोजकांच्या वतीने आणि जोमापारधी माझ्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत करतोय. कारण खेळ आणि आयोजकांना आपण सहकार्य केलं तर चांगला खेळ खेळवला जातोय हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. आणि एक नामांतिक आणि गुणवंत असा संघ आहे तो दोदाणीचा आणि येथे उपस्थित झालाय. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. जबरदस्त जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये वळूया. काय आक्रमक फलंदाजी झाले आणि पंचांचं शिंगणेले येतंय. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि धावांचा विचार केला तर बिनबाद पाहतोय आपण 16 धावा. 6 चेंडूंचा वाजवी खेळ संपला आणि 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उल्लेख केला अशी जर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर नक्की 60-70 धावा बनल्या जातील यामध्ये शंका नाही. आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पहिल्या फेरीतली दुसरी लढत पाहतोय. पहिली लढतीचा विचार केला तर 51 धावांचा लक्ष्य होता. आता पाहतोय दुसरी लढत. नक्कीच याच्यामध्ये काही फेरबदल होईल का? 55-60 धावा बनल्या जातील का? कारण विचार केला BCC चिंचवली या नगरीतला हा संघ पाहतोय आणि एक भिवंडी नगरीतला जय बजरंगी चिंचवली हा संघ. मात्र काय नावांमध्ये सुद्धा जुळाजुळ झाले. यामध्ये कुठला संघ एकमेकांवरती भारी पडेल आपल्याला थोड्याच वेळात मात्र माहिती कळून जाईल. पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. मेन पंच पाहतोय आपण बादल सवारे आणि दिनेश वाघ. खरोखर गुणवंत आणि अंबरनाथ असोसिएशनचे मानित
मान्यता पंच आपल्याला इथे लाभले गेलेत. प्रसाद सवारे, बादल सवारे आणि दिनेश वाघ दोन्ही संघांना योग्य निर्णय दिला जाईल आणि त्यांचं सुद्धा कौतुक करूया, कारण हे पंच आहेत ते साधे सुद्धा पंच नाहीत. हे खेळाचे मात्र अष्टपैलू खेळाडू आहेत. ते सर्व मैदानाचा आणि नियमांचा पालन करत असताना एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. खरोखर पुन्हा एकदा मी त्यांचं कौतुक करेन. चांगले खेळाडू आहेत, चांगले मैदानं गाजवलेले आहेत या दोन्ही पंचांनी. लेफ्ट हँडचा बॅट्समन आपण पाहतोय रामदास डुमना. जबरदस्त फटका, मधुर आवाज काढलाय. कॉलिंग झाले 2 धावांचे आणि काही पाहतो गरज होती का, काही गरज होती का सिंगल धावेसाठी आपला विकेट गाळणं. मात्र येथे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं येथे चित्र दिसलं गेलंय. आपल्या बॅटमधून चौकार षटकार येत असताना आपण सिंगल धावेसाठी का विकेट गाळावा. कॉलिंग न झाल्यामुळे येथे मात्र चांगला फलंदाज डगआउटचा रस्ता मात्र पत्करावा लागला अनंता गावंडा. पाहतोय षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज पाहतोय आपण अक्षयला पाहतोय. चांगली अशी गोलंदाजी नक्कीच पहिल्या षटकारवरती मात्र आक्रमक फलंदाजी पाहायला होती. त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये होता अनंता गावंडा आणि मात्र दुसरं षटकला सुरुवात झाली आणि अनंता मात्र धावच्या स्वरूपात मात्र बाद झालाय. तर नक्कीच धावांमध्ये काही बदल होईल का अद्याप विचार केला. षटक क्रमांक 2 चालू. 17 धावा धावपलकावरती लागलेत आणि एक चांगला मोहरा मात्र गमावला गेलाय. आता पाहतोय आपण 17 आणि खतरा कुठल्या टीमला असेल. पाहतोय जय बजरंगी चिंचवली आणि एका बाजूने बीसीची चिंचवली. पाहतोय गोलंदाजांनी स्वतः प्रयत्न केले होते मात्र येते चांगला रनअप काय बिटवीन द रनिंग. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल आपण पाहतोय. कॉलिंग झालं आणि मात्र येथे 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलक मात्र आता पुढे सरसावेल. 19 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 चालू. जबरदस्त फटका रामदास डुमना आपण पाहतोय. सिंगल डबल का होईना मात्र येते सिंगल ते दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले जाते आणि धावफलक मात्र असं सरकवलं जाते. पाहतोय आपण 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यांना टाऊक आहे येथे मात्र धावा येणं गरजेचं. या अगोदरचा सामना आपण पाहिला 51 धावांचा होता. तो मात्र शेवटच्या षटकापर्यंत आला होता. जवळजवळ 8-9 ते 10 धावांनी मात्र तो सामना गमावला गेला. तर येथे नक्कीच लक्ष ठेवून मात्र संघ आणि खेळाडू उतरलेत. बीसीसी चिंचवली यांच्या माध्यमातून त्यांना ठाऊक आहे 55-60 धावा येणं गरजेचं. 55 ते 60 धावा बनल्या तर मात्र एक महागडं आव्हान ठरू शकेल. जबरदस्त फटका, उंची जास्त लांबी कमी, मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. पाहतोय आपण उंचीचा फायदा आणि तो फायदा होतो फलंदाजांना. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावेला प्राधान्य दिलं जातंय. षटक क्रमांक 2 पाहतोय आपण. गोलंदाजाचा विचार केला, अद्याप विचार केला तर चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळते. या अगोदर मायक्रोफोनवरती बोलले गेले त्यांचे आपण करूया कौतुक, त्यांचे आभार. आणि त्यानंतर एक बुलंद आवाज आपण पाहिला प्रसाद सवारे मॅन फ्रॉम खरवई. खरोखर त्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच. चांगलं मैदानं गाजवलेत आणि विचार केला तर चिकनीवाडी येथे आयोजन झालं तिथं मी प्रत्यक्ष पाहिले प्रसाद सवारेला. मला असं वाटत होतं की फक्त माईक आणि प्रसाद सवारे, पण तसं नाही, मैदानसुद्धा गाजवलेले आहेत प्रसाद सवारांनी. खरोखर पुन्हा एकदा मी त्यांच्याच आयोजनामध्ये जोमा पारधी या माझ्या वतीने मात्र त्यांचं कौतुक करतोय. पाहतोय तितकाच महत्त्वाचा आहे. मला तो रामदास डुमना सुद्धा बाद होतोय. त्यांना सुद्धा डगआउटचा रस्ता पत्करावा लागतोय. तर मात्र एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये जयराम शीद आणि पाहतोय वन डाऊनला गेलेला हा फलंदाज शरद भगत.
मात्र कांद्यावरती जबाबदारी असेल. जवळजवळ विचार केला BCC चिंचोली टीममध्ये 7-8 नंबरमध्ये मात्र फलंदाज आपण पाहू शकाल. शेवटच्या विचार केला तर 11च्या 11ही खेळाडूंचं मात्र फलंदाजी आपण पाहू शकाल. रामदास बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी जयराम शीद मात्र रवाना झालाय. स्ट्राईकला पाहतोय शरद भगत, बॉलरला पाहतोय आपण रोशन, ज्यांनी जो टार्गेट केलाय जवळजवळ 20-25 पावलांचा रनअप रोशनला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं महागडं ठरलं, त्यानंतर दुसरं मात्र षटक चांगलं कमबॅकिंग केली गोलंदाजी, आणि तिसरं षटक पाहतोय आपण रोशनला 20-25 पावलांचा रनअप. मात्र येथे मोठे फटके पाहायला मिळतील का BCC चिंचोली टीमकडनं? पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये आलेले प्रेक्षक वर्ग सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. जेवढे जे माझे प्रेक्षक वर्ग मायबाप जोडले गेलेत त्यांचं करूया आपण गोडगोड कौतुक. तुमचं सुद्धा आभार या दुपारच्या सत्रामध्ये, कारण सामनासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आज विचार केला तर या सामन्याचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. कुठला संघ असेल तो आपल्याला आजच्या दिवशी मात्र नजरेस पाहायला मिळेल. पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज चतुर आहे, चेंडू बीट केलाय. चांगला फलंदाज आपण पाहतोय शरद भगतला. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू पेस केला. रोशनचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू पेस केला आणि डॉट चेंडू घेतोय. आपल्या वैयक्तिक आणि संघासाठी चांगली गोलंदाजी पाहतोय. येते पंचांचं सिग्नल येते, 1 बॉलची वॉर्निंग देताना आपण पाहतोय पंच. प्रत्येक चेंडू मागे आगळे वगळे मात्र टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू बेट केले, मात्र फलंदाज सुद्धा चांगला आहे, तगडा आहे. चेंडू रडारमध्ये आला तर चेंडू थांबणार नाही, ते पाहतोय. बॅट टू बॅट 3 चेंडू मात्र ते डॉट घेतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न आपण पाहतोय. जयराम एंटर झालाय मैदानाच्या आत, मात्र नो स्ट्राईकला मात्र अजूनही थांबून राहिलाय. तर पाहतोय आपण स्ट्राईकला फलंदाज पाहतोय शरद भगतला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावले, मात्र चेंडू बीट झालाय. 4 चेंडू मात्र येथे डॉट घेण्यात आले. चांगली गोलंदाजी, हरकत नाही. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. विचार केला 2 गडी बाद असताना 23 धावा BCC चिंचोली टीमकडनं लागले गेलेत. चांगले 2 मोहरे मात्र तंबूच्या आसऱ्याला आलेत, अनंता गावंडा आणि रामदास डुमना. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हुक केला चेंडूला. चेंडू थांबेल का? चेंडू भिरकावला, वेग आहे चेंडूला. हे नक्कीच शरदच्या बॅटमधून 4 धावा येतील. 4 धावा जोडल्या जातील, धावफलक पुढे सरकेल. पाहत येथे चेक केलं जाते. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू असेल तर नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा चेंडू न दिला जाईल आणि नक्कीच तिसरे पंच आम्हाला कळवतील की नो चेंडू आहे. खूप हाईट होती या चेंडूला. मला वाटतो या चेंडूवरती कमीत कमी 5 धावा मिळतील, हरकत नाही. जे डॉट चेंडू घेतले शरदने ते मात्र इथे कुठेतरी भरपाई केले शरद भगतने. चेंडूवरती नजर ठेवली आणि विकेट किपरला लेग साइडने बीट करून चेंडू फरार झालाय. 5 धावा नक्कीच मिळाल्यात. उघडा डोळे पाणी, पुढचा चेंडू पिरीट, पुन्हा तोच फटका. सरळ रेषेमध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षण होते आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून हा चेंडू फरार झालाय. चौकार. बघा, जरी 4 चेंडू डॉट घेतले तर 2 चेंडू वरती मला तर वाटतो 9 धावा येते मात्र शरद भगतच्या बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल, कारण सामना सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कडक सामना पाहायला मिळतोय. खरोखर एखादा संघ आगळा वेगळा असता तर एक कमालीची गोष्ट होती, मात्र येथे विचार करावा लागेल. BCC चिंचवली आणि जय बजरंगी चिंचवली असे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 येथे संपलंय. पंचांचं सिग्नल येते. मेन पंच आपण पाहू शकाल बादल सवारे, दिनेश वाघ
32 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ झालाय आणि 32 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद असताना हरकत नाही. अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील. या 6 चेंडूवरती 10-15 धावा जर आल्या तर चांगला टार्गेट सेट करू शकेल बीसीसी चिंचवली हा संघ. तर यानंतर पुढील सामना होईल. पहिल्या फेरीतला तिसरा सामना नक्कीच पुकार असेल. तर नाणेफेकसाठी थोड्याच वेळात आपण कॉलिंग करूया, कारण वेळ आज आपल्याला वाचवायचे विचार केला तर या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. आदिवासी चषक खरवई 2026 या रगडत्या उन्हामध्ये ही स्पर्धा फॉलो केली जाते आणि घर बसल्या प्रेक्षक वर्ग तुमचं सुद्धा सर्वांचं सहर्ष स्वागत. बर्दस्फोट लाईव्ह चिखलोली यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिग्रास केली जाते. बर्दस्फोट लाईव्ह खरोखर त्यांचे कौतुक करावं तितकं कमीच काय. क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळते. बऱ्याचशाच आयोजनामध्ये बर्दस्फोट हा मात्र वाहिनी आपण पाहिली गेली. खरोखर एक खेळाडूंमध्ये जी ताकद आहे तितकीच ताकद या बर्दस्फोटमध्ये लाईव्हमध्ये आहे, कारण क्वालिटी आणि क्लिअरिटी मात्र भरपूर पाहायला मिळते. अगदी खेळाडू आहे तो जबरदस्त येते. जयराम बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र उंची जास्त लांबी कमी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होता. चांगला झेल पकडण्यात यश आलंय मात्र ते पाहतोय नक्की षटकारचा फटका होता. उंची जास्त असल्यामुळे क्षेत्ररक्षणाला मात्र टायमिंग मिळाला आणि येथे झेल मात्र पकडला गेला. जयराम बाद होतोय. त्याची जागा भरण्यासाठी मात्र येथे अनंता कडाळी हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहू शकाल. विचार केला षटक क्रमांक 14 चालू आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ झाला आहे. फक्त आणि फक्त 32 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद असताना जबाबदाऱ्या असतील अनंता कडाळी या खेळाडूवरती. एखादा मोठा फटका आला तर चांगली धाव संख्या उभारली जाईल. अनंता कडाळी यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच पंच वळतील. खराब चेंडू दंडित केले. गोलंदाजाला एक धाव ॲड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जे मान्यवर आले असतील आपल्याच विभागामधले तसेच खरवई या नगरीमधले तर आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या छोट्याच्या मंचावरती येऊन उपस्थित व्हायचे. आपल्यासाठी खुर्च्या आहेत, आपण यायचे. षटक क्रमांक 14 चालू असताना स्ट्राईकला गेलाय फलंदाज शरद भगत. पाहतोय शरद भगतला चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलंय. शरद भगतला अडचणीत सापडला होता संघ. चौकार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहतोय किती या फटक्यावरती धावा मिळतील. नाही, एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नसेल. एक धाव ॲड केली जाईल. 35 धावा विचार केला होता. 50-55 धावांचा टार्गेट मात्र लक्ष नक्कीच होता. येथे थोडासा अडचणीत सापडलाय बीसीसी चिंचवली हा संघ. हरकत नाही, अद्याप विचार केला. षटक क्रमांक 14 चालू आहे. काही चेंडू शिल्लक. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजचा दिवस विचार केला तर शेवटचा दिवस आपण पाहतोय. पहिला सामना होता तो कुरंद मनाबा भिंगार असा सामना आपण पाहिला आणि पहिल्या फेरीतला दुसरा सामना पाहतोय बीसीसी चिंचवली मनाबा जय बजरंग चिंचवली भिवंडी या नगरीतून विलन झाला हा संघ. त्यांचे करूया कौतुक. तसेच पराडे मनाबा यंगस्टार धोदाणी असा हा तिसरा सामना असेल आणि चौथा सामना पाहतोय आपण खरवई मनाबा XY झेड असा हा सामना आपण पाहू शकाल. आणि पाचवा सामना बदलापूर मोहपाडा मनाबा XY2 असा सामना असेल. XYZ असा हा सामना पाहतोय. तर मात्र काही टीमची अशी नावं आलीत जबरदस्त खरोखर कधी ऐकली नव्हती. असू दे, हरकत नाही.
चॉईस असते प्रत्येक टीमची. तर XYZ हा पाहू शकाल. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. विचार केला 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 गडी बाद असताना शेवटचा चेंडू नक्कीच मला वाटतो जबरदस्त फटका येथे पाहतो. क्षेत्ररक्षण आहे आणि चुका नसतील. एका टप्प्यावरती कॅच केला जातोय चेंडूने डायरेक्ट तुरो विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र 1 धाव ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल. 41 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल जे बजरंगी चिंचवली या टीमला. तर पाहतोय ही लढाई कुठपर्यंत जाईल. कमबॅक केलं जाईल का गोलंदाजीच्या ताकदीवरती. तर पाहतोय क्षेत्ररक्षणसाठी रवाना झालाय BCC चिंचवली हा संघ. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पहिल्या फेरीत 24 चेंडू मागे धावा ठोकायच्या होत्या. आता 24 चेंडू मागे धावा ठोकायच्या नाही तर रोकायच्या आहेत. येथे धावा कशा रोखल्या जातील आणि कुठले गोलंदाजांचा वापर केला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. कारण फक्त आणि फक्त 42 धावांचा लक्ष ठेवलाय जय बजरंगी चिंचवली संघासमोर. तर पाहतोय टार्गेट सेट केलाय 42 धावांचा BCC चिंचवली टीमनं. मात्र कितपत महाग पडेल जय बजरंगी चिंचवली या टीमला नक्कीच पाहणं गरजेचं. या दुपारच्या सर्व आलेले प्रेक्षक वर्ग मायबाप तुमचे सहर्ष पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि नक्कीच जो पहिल्या फेरीतला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय BCC चिंचवली आणि जय बजरंगी चिंचवली या मात्र दोन्ही गावाचे जेवढे प्रेक्षक वर्ग या ब्रदरस्पोर्टच्या वाहिनीला जोडले गेले असतील त्यांचं सर्वांचं तुमचं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. कारण खरोखर प्रेक्षक वर्ग जरी कमी असला मात्र या वाहिनीला जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग घरबसल्या जोडले जातात ही सुद्धा आम्हाला माहिती कळालेली आहे. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पाहतोय 42 धावांचा लक्ष्य. पाहतोय आपण रणनीती आणि षडयंत्र मात्र आखलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. दबाव पेशीर नक्कीच दोन्ही टीमवरती असेल. 42 धावांचा लक्ष्य आहे. तर क्षेत्ररक्षण मात्र कशा प्रकारे लावलं जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पंच सुद्धा मैदानाच्या बाहेर आले ड्रिंक ट्रॉली करण्यासाठी. कारण उन्हाचं तापमान खूप आपण पाहतोय. या रगडत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी करणं म्हणजे खूप कठीण काम आहे. तर ड्रिंक ट्रॉलीसाठी पंच मात्र मैदानाच्या बाहेर पाहू शकाल. थोड्याच वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण लावण्याचं काम मात्र येथे चालू आहे BCC चिंचवली टीमकडनं. कुठला पहिला गोलंदाज येथे गोलंदाजी ट्रॅकवरती वापरला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 42 धावा रोखल्या जातील की चेंज केल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं. सामना खूप कडक आहे तितकाच तिखट सुद्धा आहे. कोण सामना जिंकेल अद्याप सांगता येणार नाही. पाहू शकाल चांगली जर गोलंदाजी येथे धारदार गोलंदाजी जर मैदानाच्या आतमध्ये केली खेळपट्टीवरती तर नक्कीच सामना आपल्या बाजूने खेचला जाईल. तर सलामीची जोडी जय बजरंगी चिंचवली टीमकडनं मात्र रवाना करायचे. नक्कीच थोडासा BCC चिंचवली टीममध्ये फेरबदल करताना आपण पाहतोय. एका खेळाडूची कमतरता नक्कीच भासवते. तोच खेळाडू नेहमी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र त्यांनी आज 12वा खेळाडू म्हणून जागा सांभाळले. कारण नक्कीच त्यांना दुखापत आहे तेच आपण पाहतोय. चांगला फलंदाज आणि चांगली वेगवान गोलंदाज गुरुनाथ केवारी यांना आपण पाहतोय. आणि आज शेवटी ते 12व्या खेळाडूच्या माध्यमातून मात्र आपण येथे मंचावरती पाहू शकाल. त्यांचे कौतुक करावं तितकं कमीच. कारण थोडी डोळ्याला दुखापत झाल्यामुळे त्यांनी आपला 12वा खेळाडू म्हणून हा निर्णय पत्करलाय. चांगला निर्णय घेतलाय खरोखर. कारण उन्हाचं तापमान खूप आपण पाहतोय. शेवटच्या मोमेंटला मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. आदिवासी चषक खरवई यांच्या माध्यमातून सलामीची जोडी रवाना झाले. पाहतोय आपण सलामीची जोडी
आतिश आणि रोशन अशी सलामीची जोडी जय बजरंगी चिंचवली या टीमकडनं पाहतोय. आतिश आणि रोशन यांच्या खांद्यावरती जबाबदाऱ्या असतील, दबाव प्रेशर नक्कीच असतील, कारण शून्यातनं विश्व निर्माण करायचंय. 42 धावांचा पल्ला गाठायचा आहे. हे ते दबाव प्रेशर नक्कीच फलंदाजांवरती पाहू शकाल. ते मात्र पाहतोय जाळं रचलं गेलं या दोन फलंदाजांसाठी. जाळ्यात मासा फसेल का, गोलंदाज कुठला असेल अद्याप मात्र पाहणं गरजेचं. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती अनंता गावंडा यांना पाहू शकाल. पॉवर प्लेचं पहिले षटक मात्र धाडसी निर्णय घेतलाय. किती धावांचा मात्र हा षटक असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. ए बाळा, ए ड्रिंक ट्रॉली पाणी आण रे इकडे बाटलीत बाळा. नक्कीच यानंतर फेरबदल केला जाईल मायक्रोफोनवरती. प्रबोध कांबळे नक्कीच बदल केला जाईल. नंतर त्यांचाच आपण गोड आवाज आपण ऐकू शकाल. अद्याप पाहतोय 4 षटकं खेळवण्याचा निर्णय घेतलाय. तर पाहतोय हा सामना खूप कडक आहे. महत्वाचा अपील झाले मात्र येते खातं खोललं गेले. अपील होती मात्र पंचांनी अपील फेटाळले. रेवसा टाइम खेळण्याचा प्रयत्न येते मात्र लगीत आबाद नाही तो बरबाद. चांगला गोलंदाज, रणनीती मात्र ओळखली गेली आणि चेंडूला वेग ठेवला आणि डॉट चेंडू. एक डॉट चेंडू मात्र येते दबाव प्रेशर नक्कीच बनवेल जय बजरंगी चिंचवली टीम वरती. जबरदस्त गोलंदाजी, आपलातून गोलंदाजी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. अनंता गावंडा यांच्या माध्यमातून पहिला चेंडू पेस केला, सिंगल धाव खर्च केली, त्यानंतर डॉट चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज बीट केला जातोय, गारद केला जातोय. पहिला सलामीची जोडी मात्र पोडण्यात यश आलंय. अनंता गावंडा क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं लागलं गेलंय, जाळं रचलं गेलंय. मात्र जाळ्यात न फसता मासा मात्र सरळ स्टंप उडवण्यात मात्र यश आलं या गोलंदाजाला. हरकत नाही, 42चा लक्ष्य आहे. नक्कीच एक डॉट चेंडू दबाव प्रेशर बनवेल जय बजरंगी चिंचवली टीम वरती. पाहतोय येथे शून्यातनं 42 धावांचा पाठलाग करत असताना अद्याप खातं खोललं गेलंय. 1 गडी बाद असताना असा स्कोर आपण पाहू शकाल. फटका सजलाय, पाहतोय लँडला चेंडू आहे, त्या ठिकाणी शरद बघत आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल, 1 धाव मात्र नक्कीच ऍड केली जाईल. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. आदिवासी शेषे खरवई यांच्या माध्यमातून मालिका वीर सुद्धा पाहायला मिळते. खरोखर एक दमदार आणि चांगलं आयोजन मात्र येथे पाहायला मिळते. मालिका वीर सुद्धा स्कूटी या आमच्या तेज समोर लावली गेली आहे. तर विनंती करेन, षटक संपलं तर त्या मालिका वीरला सुद्धा कॅमेरामॅनने कव्हर करायचंय. येथे मात्र हलक्या हाताने पुश केला चेंडूला आणि 4 धावा नक्कीच मिळतील. 1 गडी बाद असताना 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. अनंता गावंडा या खेळाडूला अनुभव आहे. अनुभवपणाला लावून मात्र येथे 3 क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू मात्र गुदगुल्या करत सीमारेखा पार गेला. 4 धावा 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर नक्कीच पंचांचं सिग्नल येते, चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण हा चेंडू शोधण्यासाठी वेळ लागणार आहे आणि वेळ मात्र आज वाचवायची आहे आपल्याला. कारण या स्पर्धेचा विचार केला तर आजचा शेवटचा दिवस. जय बजरंगी चिंचवली यांचे पाठीराखे असतील तर यायचे आपण मंचावरती. तर जबरदस्त हुक करण्याचा प्रयत्न होता आणि हुक मात्र सक्सेसफुल होता. मात्र त्या ठिकाणी तैनात केला होता खेळाडू रामदास डुमना आणि नजर तीक्ष्ण आणि झेल पकडण्यात मात्र यश आलंय.
चांगला मोहरा टिपला गेलाय. सलामीची जोडी मात्र गारद केले, मैदानाच्या बाहेर पाठवण्यात मात्र यश आलंय बीसीसी चिंचवली टीमला. 6 धावा असताना चांगले 2 फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवले गेले. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पंचांचं सिग्नल येतंय. 6 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात आणि 2 गडी मात्र बाद झालेत. आता आपण पाहतोय समीकरण राहिले 18 चेंडू आणि 36चं लक्ष आहे. मात्र दबाव प्रेशर नक्कीच असेल जय बजरंगी चिंचवली टीमवरती. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. इथे 36 धावा बनल्या जातील का पाहणं गरजेचं, कारण दबाव प्रेशर नक्कीच असेल जय बजरंगी टीमवरती. चांगले 2 फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला येताना पाहतोय आपण. आत्ताच मात्र झेलबाद झालाय फलंदाज, त्याचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण चांगला फटका खेळला होता. 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, मात्र त्या ठिकाणी रामदास डुमना क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. चांगला झेल पकडला आणि बाद झालाय तो फलंदाज. दबाव पेशीर नक्कीच पाहतोय आपण. षटक क्रमांक पहिलं हाताळलं अनंता गावंडा आणि षटक क्रमांक दुसरा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक वेगवान गोलंदाज शरद भगत. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना रनांची काउंटिंग करताना आपण पाहू शकाल प्रसाद सवारे, त्यांचे करू कौतुक. थोड्याच वेळात मायक्रोफोनवरती आपण बदल करूया, त्यांचे आभार करूया. चांगला गोड आवाज, यास नगरीमधला बुलंद आवाज, जबरदस्त. येथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण, हरकत नाही, प्रयत्न केलेले नक्कीच तो क्षेत्ररक्षण होता. अनिल डुमना हरकत नाही, वेग होता चेंडूला, प्रयत्न केले मात्र चेंडू रोखला गेला. नक्कीच जर फिल्डिंग जर मिस झाली असती तर 4 धावा मिळाल्या असत्या. चांगलं क्षेत्ररक्षण अनिल डुमना यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हरकत नाही, जेल सुटला, मात्र नक्कीच 3 ते 2 धावा वाचवण्यात यश आलं. अनिल डुमना या क्षेत्ररक्षणाला पूर्ण ताकद लावली गेली. सामना सुद्धा तितका महत्वाचा आहे, कारण सामना जिंकला तर पुढल्या फेरीमध्ये आपल्याला एक पाऊल पुढे सरसावायला मात्र संधी मिळेल. मात्र सामना कोण जिंकेल अद्याप विचार केला. सामना बॅलन्स मध्ये पाहतोय. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज वेगवान आपण पाहतोय शरद भगतला. नक्कीच जबरदस्त अद्याप विचार केला. चांगली गोलंदाजी, फटका खूप जोरदार आहे पाहतोय आणि चेंडूवरती वेग होता, हरकत नाही, क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. बीट केलंय चेंडूने, फरार झालाय चेंडू 4 धावांसाठी. येथे मात्र धावफलक पुढे सरकेल पाहतोय आपण. 11 धावा धावफलकावरती 2 गडी बाद असताना सॉरी माफी असावी. कुठल्याही संघाचं नुकसान केलं जाणार नाही. येथे मात्र लक्ष ठेवला जातोय. 11 धावा नसून तर 12 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या 2 गडी बाद असताना. जरी संघ आमचा जवळचा असला आणि एक लांबचा असला हरकत नाही, दोन्ही संघांना सारखेच नियम दिले जातील. खेळ मैदानाच्या आतमध्ये उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षणच करतोय अनंता गावंडा. चुका नसतील, मात्र बदल केला आणि त्या बदलचा मात्र इथे फायदा मिळालाय तो बीसीसी चिंचवली टीमला. हरकत नाही, 3 गडी बाद होताना आपण पाहतोय. धावांचा विचार केला फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 42 धावांचा लक्ष असताना आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप विचार केला जय बजरंगी चिंचवली टीमला 30 धावांची गरज. तर पहिल्या फेरीतला नक्कीच तिसरा सामना आपल्यास भेटील येईल. पराडे मनाबा यंग स्टार धोदाणे दोन्ही संघांना सरसेनापतींना विनंती असेल की आपण विलंब न करता लगेच यायचे नाणेफेकसाठी. पराडे मनाबा यंग स्टार धोदाणे हा पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपल्या भेटीस येईल. तर संघ नायकांना विनंती असेल की आपण यायचे मंचावरती आणि आपली नाणेफेक करून घ्यायचे.
पराडे विचार केला तर याच नगरीतला संघ आणि यंग स्टार धोदाणी हा संघ विचार केला तर पनवेल नगरी मधला हा संघ आपण पाहतो. चॅलेंजर धोदाणी असा हा संघ आपण पाहू शकाल. तर संघनायक मात्र उपस्थित झालाय धोदाणी टीमकडनं कृष्णा. त्यांचे करूया कौतुक कारण वेळेचं भान ठेवून लवकरात लवकर उपस्थिती आपली दाखवले. त्यांना ठाऊक आहे या ठाण्यामध्ये स्पर्धा असली की ती वेळेवरती कव्हर केली जाते आणि विलंब झाला तर पॅनेलच केलं जातं याचं भान ठेवून चॅलेंजर्स धोदाणी हा संघ मात्र उपस्थित झालाय. खरोखर त्यांचे करूया कौतुक. धावफलक हळू का होईना मात्र धावफलक पुढे सरकवण्याचं काम केलंय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अरुण मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पाहतोय आपण चिंचवलीचे जे ज्येष्ठ नागरिक अधिकारी कोण आले असतील तर आपल्याला विनंती आहे की आपण यायचे मंचावरती. लेग बायचा इशारा पंचांचं सिग्नल येते. पाहतोय आपण नक्कीच दबाव पेशीर असेल दोन्ही टीमवरती. सामना मला वाटतो एका बाजूने झुकताना आपण पाहू शकाल. 42 धावांचं लक्ष्य असताना षटक क्रमांक 3 चालू आणि चांगले 4 गडी बाद झालेत. फक्त आणि फक्त पाहतोय धावफलकावरती आपण अद्याप विचार केला 17 असताना एक धाव ॲड केली जाईल. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मगाशीच उल्लेख केला होता 17 हा अंक BCC चिंचवली टीमकडनं आला होता. तेव्हा म्हटलं गेलं होतं 17 आणि खतरा कुठल्या टीमला असेल. नक्कीच अद्याप विचार केला तर खतरा जय बजरंगी टीमला नक्कीच लागत असताना पाहू शकाल. मोठे फटके आले तर सामना पुन्हा एकदा जिंकण्याचा मात्र उंबरठ्यावरती येऊन ठेपेल. साठी ठीक आहे पंचांचं सिग्नल येते. पाहतोय आपण चेक केलं जाते. तिसरं पंच नक्कीच आपल्याला कळवतील. पाहतोय आपण नक्कीच पाहतोय चेक केलं जातंय. तिसरं पंच नक्कीच आपल्याला कळवतील. पंचांचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांवरती हे मात्र निर्णय सोपवला गेलाय. तर पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवरती नौका गोलंदाज एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय ओमकार बबन गावंडा यांना 20-25 पावलांचा रनअप. स्क्वेअर बॉल पंचांचं सिग्नल येत आहे. तिसरे पंच नक्कीच कळवतील स्क्वेअर बॉल. तर पाहतोय आपण नक्कीच चेक केलं गेलंय. फटका चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता राजू गावंडा मात्र चेंडूकडे बघत राहिले. पर्याय नव्हता. हवाई सफर येथे केली जाते. शेवटच्या मोमेंटला मोठा फटका आलाय. 7 धावा धावफलक पुढे सरकेल. 4 गडी बाद असताना 24 धावा धावफलकावरती. बघता बघता पाहता पाहता षटक क्रमांक 3 सुद्धा संपलं गेलंय. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 गडी बाद असताना आता समीकरण आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. या 18 धावा चेंज केल्या जातील की रोखल्या जातील. मोठा दबाव असेल गोलंदाजावरती सुद्धा आणि फलंदाजावरती सुद्धा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी तिखट पाहायला मिळेल का? पाहतोय गोलंदाज कुठला वापर केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती नक्कीच रवाना झालाय राजू गावंडा. 6 चेंडूंनी 18 धावांची गरज असताना चांगले मात्र फलंदाज बाद गेले. कधी कधी शेवटच्या मोमेंटला आलेला फलंदाज सुद्धा 0 असताना हिरो बनायला टाइम लागत नाही. येथे हिरो बनेल का? धावा रोखल्या जातील का? 18 धावा मात्र राजूच्या खात्यामध्ये आहेत आणि चेंडू असतील फक्त 6. तर या 18 धावा खर्च केल्या जातील का रोखल्या जातील? अनुभव खूप आहे राजू गावंडा या गोलंदाजाला. मात्र तितकाच दबाव सुद्धा असेल.
15-20 पावलांचा रणाप घेताना आपण पाहतोय जर्सी क्रमांक 17 प्रदान केलेला हा राजू गावंडा. कारण करता हरता गोलंदाज आता पाहू शकाल 18 धावा, कधी कधी 25 धावा सुद्धा कमी पडत्यात, तर येथे 18 धावा आहेत म्हटलं होतं आणि येथे घडतंय काय. आता मात्र नक्कीच चांगला पेशंट आणि कोमात गेलेला पेशंट यामध्ये खूप फरक असतो. हरकत नाही, पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय 6 धावा, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होता. खूप जास्त हाईट असताना मात्र क्षेत्ररक्षणाला जेस करता आलं नाही. हाताला ब्रश करून हा चेंडू मात्र सीमारेखा बाहेर गेला आणि 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप 5 चेंडू शिल्लक. जबरदस्त जबरदस्त, एक तिरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला आणि त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅकिंग गोलंदाजी केली, मात्र चेंडू डॉट घेतलाय. 2 चेंडू मात्र येथे पेस केले गेलेत. क्वालिटी क्लॅरिटी मात्र येथे बर्द स्पोर्टच्या माध्यमातून वाहिनीवरून मात्र पाहायला मिळते. जबरदस्त, काय एकदम साफसूत्र मात्र मैदान कव्हर केलं जातंय. प्रत्येक खेळाडू मात्र येथे स्क्रीनवरती दाखवला जातोय. खरोखर यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांना सुद्धा येथे मात्र मजा येते. खरोखर काय क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते बर्द स्पोर्टच्या माध्यमातून. दबाव पेशर येते पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि चुकीचं क्षेत्ररक्षण. येथे घडतंय काय. नक्कीच पंचांचं सिग्नल येत आहे. चेंडू चेक केला जाईल. तिसरे पंच नक्की कळवतील. पाहतोय नक्कीच येथे मात्र पाहतोय आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पेंडिंग असेल अजूनही डिसिजन पाहतोय. गोलंदाज आपण विचार केला राजू गावंडा व तर पाहतोय बादल सवारे मेन पंच असतील, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण यायचे, रवाना व्हायचे. बादल सवारे पाहतोय अजूनही डिसिजन पेंडिंग असेल. बादल सवारी यायचे आपण. पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूने बीसीसी चिंचवली आणि दुसऱ्या बाजूने जय बजरंगी चिंचवली भिवंडी या परिसरात मधून विलन झालाय खरवई नगरीमध्ये. तर पाहतोय पहिल्या फेरीत फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवली 42 धावांचा लक्ष्य ठेवलाय आणि 42 धावा चेंज करत असताना आपण पाहतोय जय बजरंगी चिंचवली हा संघ. तर थोडंसं पेंडिंग असेल, मात्र हा डिसिजन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहतोय आपण. नक्कीच पंच आलेत पाहतोय आपण. तर नक्कीच पंचांच्या माध्यमातून पाहिले गेले नो बॉल येथे घोषित केलंय. पाहतोय आपण गोलंदाज आपण पाहतोय राजू गावंडा. अनुभव आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
मात्र येथे नो चेंडू घोषित केलाय. अद्याप विचार केला. 4 गडी बाद असताना 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज मात्र येथे जय बजरंगी चिंचवली टीमला. भारतात चांगली गोल येथे पाहतोय. खराब चेंडू दंडित केले गोलंदाजाला येथे हरकत नाही. येथे मात्र पाहतोय आपण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का पाहणं गरजेचं. येथे एक धाव मात्र ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल. 3 बॉल 5 धावा. मात्र सामना खूप रफ अँड टफ येथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. दुपारच्या सत्रामध्ये मात्र ऊन सुद्धा कडक पाहतोय आणि तितका सामना सुद्धा कडक पाहतोय येथे आपण. मात्र सामना कुठल्या बाजूने झुकेल येथे पाहणे गरजेचं. थोडी अफरातफरी येथे दबाव पेशर पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी केली जाते पाहतोय आपण. दबाव पेशर असेल दोन्ही टीमवरती. तर पाहतोय समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडूंनी 4 धावा असताना पाहतोय आपण जाळं रचलं गेलंय मात्र जय बजरंगी चिंचवली टीमसाठी. चांगला गोलंदाज चांगला पाहतोय. नेते थोडीशी बांबळ डायरेक्ट थ्रो जबरदस्त काय थ्रो आपण पाहतोय शरद भगत यांच्या माध्यमातून. ते थोडस उंचीवरती आणि आता मात्र सामना येऊन टेपला. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चीसिंग असेल स्पर्धेचा नियम आहे. चेंज द गेम आपण पाहू शकाल. असे वाटलं होतं. सामना झुकला होता मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येऊन ठेपला. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. दबाव पेशर असेल फलंदाजांवरती. काही घडू शकेल मात्र अद्याप काय घडतंय पाहणं गरजेचं. आणि येथे मात्र चेंडू बीट करण्यात यश आलंय. नक्कीच राजू गावंडे सुद्धा कोमात गेला होता. पूर्ण टीम कोमात गेली होती. मात्र येथे डॉक्टरांनी चांगला उपचार केला आणि शेवटचा चेंडू मात्र बीट केला. खरोखर कोमातला गेलेला हा खेळाडू मात्र चांगला झाला. हरकत नाही प्रयत्न केले. जय